नमस्कार मित्रांनो, काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का. महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी बातमी. काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत. दरम्यान राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसत आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये जी इनकमिंग सुरू झाली आहे ते अजूनही सुरूच आहे. आता ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जोरदार इनकमिंग झालं आहे. काँग्रेससह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यावेळी बोलताना आदिती तटकरे यांनी म्हटलं की आज वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची त्यांना आवड आहे, म्हणून त्यांनी या ठिकाणी आज पक्षप्रवेश केला आहे. प्रत्येक पक्षाची कामं करण्याची पद्धत वेगळी असते. अनेक वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी पक्षाची जी ताकद आहे ती वाढवण्याचे काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ज्या काही महापालिका आहेत त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत, असं यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे. मात्र यामुळे काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसलेला आहे आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.